नमस्कार मित्रांनो. तर आज बनवणार आपण अंडा कढी. तर चला स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपल्याला अंडे उकडून घ्यायचे आहेत. प्लस त्याच्यामध्ये आता आपण कांदे कापून घेतोय. कांदे एकदम बारीक कापून घ्यायचे. त्याच्यानंतर गॅस चालू करून त्यावरती थोडं तेल टाकायचं. तेल गरम झालं का? तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचं. कांदा आणि टोमॅटो ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊ. कसं करायचं आहे? ग्रेव्ही करायचं आहे का असा पातळ कांदा करायचं ब्राऊन आहे? होईल. वाजेपर्यंत शिरा. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकतोय. खोबऱ्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला तेल सुटेसारखं हलवायचं आहे. सॉरी गाईस, स्लिप ऑफ टंग. खोबऱ्याचा केस नाही, खोबऱ्याचा केस. थोडंसं पाणी टाकून आपण हलवता येतो. Now see the magic. खोबऱ्याला चांगलं तेल सुटलंय आता. त्याच्यामध्ये आपण मिरची टाकतोय. प्लस त्याच्यामध्ये आपले मसाला, गरम मसाला, बाकीचे 1-2-3 मसाले टाकायचे आपल्या घरातले. ते येणार आहे ना उद्या? तो मागाशी फोन केला तू. खालीकडे द्यायचं नाही आपल्याला. लो फ्लेमवर आपण हाय दादा, येऊ दे बघ. मस्त पैकी त्याला भाजून घेऊ. हा, त्याला पण पाठव माझं नंबर. बर, थोडंसं पाणी टाकून अजून हे करायचं. नाही ठीक आहे. आता इकडे आणि 2 जण कॅन्सल झाली. हा, चालतंय. त्यानंतर अंड्याला अर्धे खास करायचे पूर्ण आणि त्याच्यामध्ये सोडायचं आहे. बघा कसं खास होते. बघा मित्रांनो, असा कधी कधी चटका बसेल. त्यानंतर असा अंड्यावर ग्रेव्हीचा लेप लावायचा आहे. अंड्यावर लेप लावल्यानंतर थोडी वेळ गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. ग्रेव्ही गरम होते. ग्रेव्ही गरम झाल्यानंतर तुम्ही किती जण आहात त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. सगळ्याला पाणी ओतल्यानंतर थोडं तापू द्यायचं आहे. उकळल्यानंतर असं वरती मसाले येतात. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. त्यानंतर भाजीला चांगली उकळीपर्यंत उकळायचं आहे. थोडं हलवायचं त्याच्यामध्ये. त्यानंतर शेवटला कोथिंबीर टाकायचं. लो फ्लेमवर जाळ थोडा कमी करायचा आणि त्याच प्लेटनं झाकून घ्यायचं. तर अशी झाली आपली अंडा कढी. थँक्यू.